भिवंडी तालुका डोहले ग्रुप ग्राम पंचायत में उप सरपंच पद का चुनाव अध्यासी अधिकारी तथा सरपंच श्रीमती सुमन कृष्णा वाघे की अध्यक्षता में व ग्राम पंचायत अधिकारी परेश कांचन सोनवणे की उपस्थिति में संपन्न हुआ, जहां बिन विरोध उप सरपंच पद पर सम्माननीय श्री सचिन दादा सीताराम घोड़विंदे को बिन विरोध चुना गया। सर्व सम्मान्य ग्राम पंचायत सदस्यों ने बिना किसी विरोध के चुना। तो वहीं आगे हम आपको बता दें कि इस अवसर पर नवनिर्वाचित उप सरपंच सम्माननीय श्री सचिन दादा सीताराम घोड़विंदे ने डोहले ग्राम पंचायत के अंतर्गत व डोहले गांव परिसर के लोगों के स्वयं सुविधाओं के उद्देश्य से अपने पिता कैलाशवासी सीताराम घोड़विंदे के स्मरणार्थ एम्बुलेंस का उद्घाटन मुड़बा रामदार सम्माननीय श्री किशन जी कथोड़े व गुरुवर्य महंत श्री शिव रूपानंद स्वामी जी तथा उपस्थित मान्यवरों द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर सरपंच श्रीमती सुमन कृष्णा वाघे, शिवसेना जिला प्रमुख व मीनाक्षी फाउंडेशन अध्यक्ष विष्णु दादा चंदे के साथ साथ भारी संख्या में अनेकों दिग्गज मान्यवर, मित्र मंडली, नातेवाईक व सर्व सम्मानी ग्राम पंचायत सदस्य तथा कर्मचारी व डोहले गांव व परिसर के ग्रामस्थ मंडलों ने उपस्थित होकर नवनिर्वाचित उप सरपंच सम्माननीय श्री सचिन दादा सीताराम घोड़विंदे को शाल पुष्प गुच्छ देकर स्वागत किया और उनको शुभकामनाएं देते हुए इस कार्य की सराहना की। तो वही सचिन दादा घोड़विंदे ने आए हुए सभी मान्यवरों का आभार प्रकट किया। आइए देखिए इसकी एक रिपोर्ट। दादा किसी के तारीफ के मोहताज नहीं, जो जानते हैं वो मानते हैं। अक्खा बॉलीवुड एक तरफ, इमरान एक तरफ, पूरी पंचायत एक तरफ, दादा एक तरफ। दिन में फोन उठे ना उठे, आधी रात में फोन जरूर उठेगा। नोटेड टू ऑल, दिस इज द क्वालिटी। एक वादा सचिन सीताराम घोड़विंदे याच्या आधी सरपंच पदावर काम करत असताना या ग्रुप ग्रामपंचायतमध्ये चांगल्या प्रकारे कामगिरी केलेली आहे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा विश्वास आहे, या ग्रामपंचायतीचा विश्वास आहे आणि म्हणून पुनश्च एकदा जे सरपंचपदी निवड झाल्याबद्दल मी माझ्या वारकरी संप्रदाय वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। डोले ग्रुप ग्रामपंचायत सचिन घोड़विंदे हे उपसरपंच झालेले आहेत, त्याच्याबद्दल आम्ही अभिनंदन करतोय आणि चांगला कार्यकर्ता आहे। बऱ्याच प्रकारे कुठलाही प्रॉब्लेम असू दे, कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम असू द्या, गावकऱ्यांचा प्रॉब्लेम असू द्या, बाहेरचा प्रॉब्लेम असू द्या, त्याला ही व्यक्ती समर्थक व्यक्ती आहे।
डोहळे ग्रामपंचायतीचे नव्यानच झालेले उपसरपंच ज्यांच्या नावातच सच आहे ते सचिन दादा, त्यांची आज निवड झाली, त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो। जनसामान्याला उपयोग काय हा चांगला ध्येय त्यांनी डोळ्यासमोर ठेवून मग मेडिकल काम केलं, मोतीबिंदू ऑपरेशन किंवा चष्मे वाटपाचाही कार्यक्रम केला, जनतेसाठी जे उपलब्ध करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न केला आणि चांगल्या विचारातून जनतेबरोबर जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे। आज उपसरपंच झाल्या ताबडतोब त्यांनी आपल्या ग्रामपंचायतीला किंवा आपल्या हद्दीमध्ये जी रुग्णवाहिका आज अर्पण केली त्याबद्दल मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो। खरं म्हणजे गरज आहे, अचानक जर कधी प्रसंग आला तर आपल्याकडे व्यवस्था नसते आणि सर्वसामान्य माणसाला त्याचा उपयोग व्हावा यासाठी ही ॲम्ब्युलन्स उपयोगाला येईल आणि चांगला उपक्रम त्यांनी हाती घेतले, त्याबद्दल त्यांना मनापासून शुभेच्छा देतो। एकच प्रार्थना करेल की ॲम्ब्युलन्सच्या धाकाने कोणीही रुग्ण तयार होऊ नये, तिचा उपयोग नाही झाला तरी चालेल, ती उभी राहील तरी चालेल, पण कोणी आजारी पडू नये अशा मी ईश्वरचरणी प्रार्थना करेल। कारण आरोग्य चांगलं जर राहिलं तर त्यांच्या दृष्टीने सुद्धा चांगलं आहे का माझ्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये निश्चितपणे माझ्या नागरिकांचं आरोग्य चांगलं आहे आणि चांगलं राहावं यासाठी त्यांनी निश्चितपने प्रयत्न केलेत, मनापासून शुभेच्छा देतो। अभी तो जिला परिषद के चुनाव आ रहे हैं, पंचायत समिति के भी चुनाव है, ग्राम पंचायत के भी चुनाव है, तो अभी ये 2 महीना सब कुछ चुनाव ध्यान में है, लेकिन चुनाव के बाद यहाँ ग्राम पंचायत का सरपंच जब बनेगा तब यहाँ क्या डेवलप करना है वो प्लानिंग मैं खुद करूँगा, क्योंकि 17 साल मैं अनौपचारिक सरपंच रहा हूँ, खाली MLA बना नहीं, सरपंच, पंचायत समिति सभापति, जिला परिषद बांधकाम सभापति, अध्यक्ष, फिर बाद में 5 बार MLA, तो इसमें वो भी ऐसा ही सिक्सर मारेगा और आगे जाएगा। ग्रुप ग्रामपंचायत डोले आज सचिन यांची बिनविरोध निवड झालेली आहे। आत्ताच नुकतेच माननीय आमदार किसन कथोरे साहेब यांनी येऊन इथे ॲम्ब्युलन्सचं उद्घाटन केला। साहेबांनी सचिनला दिलेला आशीर्वाद हा फार मोलाचा आशीर्वाद आहे। साहेबांनी हे पण सांगितले की त्याच्या नावामध्ये सच आहे, ज्याच्या नावात सच आहे तो त्याचं चांगलं कार्य आहे। आज ॲम्ब्युलन्स दिली, ह्या परिसरात खरोखरच ऑक्सिजनच्या ॲम्ब्युलन्सची फार गरज होती। ॲम्ब्युलन्स परिसरात आहेत पण ह्या प्रकारची ॲम्ब्युलन्स नव्हती। जनसेवा हीच ईश्वर सेवा, त्यांनी ही सेवा करावी, तो अधिकाधिक त्यांनी त्याची तरक्की करावी, आम्ही त्याच्या बरोबर आहेत आणि तो खरोखरच चांगलं काम करतो, आम्ही त्याच्या पाठीशी आहोत। या डोले ग्रुप ग्रामपंचायत च्या निवडणुकीमध्ये उपसरपंचाच्या निवडणुकीमध्ये सचिनदादा गोडविंदे बिनविरोध निवडून आलेले आहेत। आम्ही सर्वांनी त्याची बिनविरोध निवड केलेली आहे, त्याबद्दल मी सर्वात प्रथम दादांना शुभेच्छा देतो आणि त्यांना हार्दिक अभिनंदन करतो। तसेच सचिनदादा गोडविंदे हे आमचे मागील पंचवार्षिक योजनेमध्ये 2020 साली जी निवडणूक झाली
त्या निवडणुकीचे नेतृत्व त्यांनी केले होते. आमचे मनोहर ठाकरे साहेब असतील, सचिन दादा असतील, वासुदेव शिंदे असतील, यांनी नेतृत्व करून आमचा एक ग्रामपंचायतची बॉडी बसवली. त्या बॉडीमध्ये जवळजवळ आम्ही 5 ते 6 लोकांना उपसरपंचपदी बसण्याची संधी मिळाली आणि चांगले काम करण्याची संधी मिळाली. सचिन दादाच्या या नेतृत्वाने आम्ही सगळे एकदम भावूक आहोत. तसेच आता सरते शेवटी सचिन दादा बसले हे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, कारण 5 वर्षे पूर्ण होत आले त्यांनी सचिन दादांनी कुठलंही पद घेतलं नव्हतं. त्यांचा तो मनाचा मोठेपणा आहे. मागील महिन्यामध्ये सचिन दादांनी त्यांच्या बर्थडेला या पंचक्रोशीतील नागरिकांना सुविधा मिळाव्या, त्यांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून एक मेडिकल कॅम्प इथे लावला होता. त्या कॅम्पमध्ये भरपूर नागरिकांनी चांगल्या सुविधा मिळवल्या आणि त्यांना मला वाटतं नेत्रचिकित्सा झाली, त्यांना चष्मे वाटप करण्यात आले. तसेच सचिन दादांनी आज या ग्रामपंचायतला परिसरातील नागरिकांना रुग्णवाहिका दिलेली आहे. सचिन दादाच्या या कार्याला सलाम आहे. असेच कार्य त्याच्या हातून लोकसेवेचे कार्य होत राहो अशी मी अपेक्षा करतो आणि पुन्हा एकदा सचिन दादाला शुभेच्छा देतो. खरं तर आज डोळे ग्रामपंचायत असू देत किंवा पडगा परिसर असू देत, याच्यासाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण की आज आपण इथे सगळे उपस्थित आहेत रुग्णवाहिकेच्या उद्घाटन समारंभाला. खरं तर ज्या पद्धतीने आपण ग्रामपंचायतीमध्ये काम बघतोय, सर्व गोष्टी हे करतोय, तर बघता ग्रामपंचायतीची लोकसंख्या जवळपास 4,500 ते 5,000 लोकसंख्या आहे. परंतु इथे वेअरहाऊस असल्यामुळे एक 15,000 ते 20,000 लोक इथे रोजचं येणं जाणं होतं. परंतु आपल्या परिसरामध्ये कुठल्याही पद्धतीची ॲम्ब्युलन्स असू देत किंवा बाकी आरोग्याच्या दृष्टीने कुठलीही सुविधा नव्हती. त्यामुळे एक ॲम्ब्युलन्सची गरज ही आम्हाला सर्वांना जाणवत होती. त्यामुळे दादांनी असा निर्णय घेऊन आपण आज ॲम्ब्युलन्सची इकडे दादांनी ॲम्ब्युलन्सचं उद्घाटन केलं आणि पडगा परिसरातील सर्वांना मोफत ॲम्ब्युलन्सची सुविधा आपण ग्रामपंचायत मार्फत प्रोव्हाइड केलेली आहे. पडगा परिसरात आपल्या रहिवाशांना आपण काय संदेश दिला? माझं सर्वांना असंच म्हणणं आहे की निरोगी आयुष्य लागावं सर्वांना, ॲम्ब्युलन्सची गरज लागू नये. परंतु कधी लागल्यास दादामार्फत आपल्याला इथे इमर्जन्सी सुविधा उपलब्ध आहे आणि त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा. आज सचिन दादा बिनविरोध उपसरपंच झाले, त्याच्याबद्दल पहिला त्यांचा मी आभार व्यक्त करतो. बरेचसे आपण पाहतो की परिसरात जिथे पण उपसरपंच ते जेवणा खावणाला सगळं खर्च करतात, पण दादांचा विचार बघा तुम्ही की त्यांनी जनतेसाठी आपल्याला आरोग्य सुविधा उपलब्ध करून जी इमर्जन्सीसाठी कधी पण आपल्याला उपयोगात येणार आहे. त्याच्यासाठी मी सर्व परिसरातील ग्रामस्थ म्हणून मी दादांचं आभार व्यक्त करतो. तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो.